नमस्कार, मी जयश्री तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला पण असे चविष्ट आणि आरोग्यात चांगले लाडू बनवायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त 3 साहित्य वापरून मस्त असे लाडू बनतील. साहित्य बघा, 1 कप शेंगदाणे, अर्धा कप खजूर बी काढून आणि पाव कप गूळ मी इथं घेतलेला आहे. सर्वात प्रथम शेंगदाणे आपण मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊ. छान असे शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत, ज्यामुळं लाडू अगदी चविष्ट बनतील. शेंगदाणे भाजल्यानंतर थोडा वेळ एका प्लेटमध्ये आपण ते काढून घेऊ. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तुम्हाला हवे तसे शेंगदाणे जाडसर किंवा बारीक तुम्ही करू शकता. लहान मुलांसाठी लाडू बनवत असाल तर कूट बारीक करा. मोठ्यांसाठी बनवत असाल तर जाडसरही चालू शकतं. आता ते कूट बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यात गूळ टाकू. जितके गोड लाडू तुम्हाला आवडतात त्यानुसार गूळ टाका. इथं मी थोडा कमी गूळ घेतलेला आहे, कारण मला असं वाटलं की लाडू जास्त गोड होतील, त्यामुळं. अर्धा कप खजूर, हे दोन्ही एकदा फिरवून घेऊ. त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून पुन्हा मिक्सरला लावून घेऊ. मध्ये मध्ये चेक करायचं आहे की मिश्रण मिक्स झालं आहे की नाही. गूळ खजूर शेंगदाणे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप गुणकारी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. थोडं टेस्ट करून बघा की मिश्रण गोड झालं आहे की नाही. नसेल तर अजून गूळ किंवा खजूर तुम्ही ॲड करू शकता. मी इथं अर्धा चमचा तूप पण ॲड करते आहे, त्यामुळे लाडू पटकन वळले जातील. पुन्हा मिक्सरला लावून बघते. मिश्रणाला थोडं तेल सुटलं असेल तर मिश्रणाचे लाडू वळण्यासाठी तयार आहेत. हे मिश्रण आपण काढून घेऊ आणि याचे लहान मोठे जसे हवे तसे लाडू वळायचे. लहान मुलांना हे लाडू खूप आवडतात. मोठे पण खाऊ शकतात. आरोग्यासाठी खूप पौष्टिक असे लाडू तयार आहेत. खूप पटकन हे लाडू बनतात. एकदा नक्की बनवून बघा आणि कसे बनले ते मला कमेंट करून नक्की कळवा. हे लाडू तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये 8 ते 10 दिवस ठेवू शकता किंवा रेफ्रिजरेटरमध्ये 15 ते 20 दिवस ठेवू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.